हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकवरती बोलणार आहोत. मला हा एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, पर्टिक्युलरली खूप साऱ्या क्युरियस मुलांकडून. जेव्हा मी त्यांना शिकवतो की 0 किंवा 0 या संख्येची जे इन्व्हेन्शन आहे ते आर्यभट्ट यांनी केले, तर मुलं बोलतात की सर, मग जर असं असेल तर रावणाला 10 तोंड होती, पण आर्यभट्टाने 0चं इन्व्हेन्शन केलं. मॅथ टॅली होत नाहीये, कारण आर्यभट्टा हा हार्डली 2-2,500 वर्षांपूर्वी होते आणि रामायण हे 5,000 वर्षांपूर्वीचं आहे. मग टॅली कसं करणार? 10 तोंड होती तर मोजली कशी? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सो चला आता जाणून घेऊयात की आर्यभट्टाच्या आधी संख्या कशा मोजल्या. ही गोष्ट आपण आत्ता देखील शिकतो, पण त्याला आपण इंग्लिशमध्ये टॅली मार्क्स असं बोलतो. सो जेव्हा आपल्याला त्या काळात 5,000-6,000 वर्षांपूर्वी जर आपल्याला 10 ही संख्या लिहायची असेल तर आपण लिहायचो 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर त्या काळात जरी 0चं इन्व्हेन्शन झालेलं नव्हतं तरी 10 ही संख्या अशी लिहिली जाऊ शकत होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर द लर्नर्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे आम्ही घेऊन येतो असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज जे लहान मुलांमध्ये एक क्युरिओसिटी उत्पन्न करतात.